मुंबई शहरामध्ये साधारणतः 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात आणि त्या 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे, काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत, काही इमारती पडलेल्या आहेत, काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यापैकी जवळपास 13,000पेक्षा जास्त इमारती ज्या आहेत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे, कारण त्या जुन्या आहेत। या इमारती तसेच त्यातील भाडेकरू व करारनामे त्यांचे कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ॲक्ट आणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे। त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार देखील असते। तसेच भाडेकरू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडेकरू तसेच घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS आणि LIG फक्त FSI देऊन चालणार नाही, त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे, ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे